आपण नायलॉन बघितला होता, नायलॉनच्या अगोदर बघितलं होतं, नायलॉन बघायचा आता. दीज थ्रेड्स वेअर इन्व्हेंटेड ॲट द सेम टाइम इन न्यूयॉर्क अँड लंडन. लक्षात ठेवा नीट की हा जो थ्रेड आहे, नायलॉन नावाचा जो काय थ्रेड आहे, नायलॉन नावाचा जो थ्रेड आहे तो एकाच वेळी 2 शहरामध्ये काय शोधला गेला होता. कोणत्या कोणत्या? न्यूयॉर्क आणि लंडन अशा 2 शहरामध्ये नायलॉन नावाचा जो थ्रेड आहे तो शोधला गेला होता. त्यामुळे देअरफॉर द इनिशियल्स NY ऑफ न्यूयॉर्क अँड LON फॉर लंडन. हे NY त्यासाठी वापरतात न्यूयॉर्क साठी, N म्हणजे न्यू, Y म्हणजे यॉर्क, आणि LON त्यासाठी वापरतात लंडन साठी. लक्षात आलं का? त्यामुळे त्याचं नाव काय पडलंय? नायलॉन. लक्षात? नायलॉन का पडलंय? NY न्यूयॉर्क, LON लंडन. या दोन्ही ठिकाणी एकदाच शोध लागला होता. कोणाचा? नायलॉनचा. एका थ्रेडचा शोध लागला, नाव नायलॉन देण्यात आलं. लंडन वेअर कंबाईन द नेम देम नायलॉन. नायलॉन थ्रेड हॅव अ शाईन. अंडरलाईन करायला. नायलॉन थ्रेड मध्ये काय असते? शाईन असते, म्हणजे चमक असते, चमक. अँड आर स्ट्रॉंग, ट्रान्सपरंट अँड वॉटर रेजिस्टन्स. देयर आर 3 प्रॉपर्टीज, सॉरी देयर आर 4 प्रॉपर्टीज ऑफ नायलॉन. इट हॅज अ शाईन. नायलॉन थ्रेड्स हॅव अ शाईन. दे आर स्ट्रॉंग. ते कसे येतं? स्ट्रॉंग येतं. त्यानंतर ट्रान्सपरंट, वॉटर रेजिस्टन्स. 4 प्रॉपर्टीज लक्षात ठेवा नायलॉनच्या. कोणत्या कोणत्या? ते शाईन करत आहे, ते स्ट्रॉंग आहे, त्यानंतर ते ट्रान्सपरंट आहे, आणि चौथं वॉटर रेजिस्टन्स आहे. म्हणजे त्यामध्ये काय? पाण्याला प्रतिकार करण्याची. म्हणजे ते भिजते का थ्रेड? नाही भिजत. चमक आहे, मजबूत आहे आणि ट्रान्सपरंट, पारदर्शक आहे नायलॉन. दे आर यूज्ड टू मॅन्युफॅक्चर क्लोथ, फिशिंग नेट्स, रोप्स etc. आणि नायलॉनचा उपयोग कुठे करतात? क्लोथ म्हणजे कपडे बनवण्यासाठी करतात. त्यानंतर फिशिंग नेट, माशांचे जाळे तयार करण्यासाठी, आणि दुसरं काय? रोप्स. रोप्स म्हणजे काय? दोऱ्या तयार करण्यासाठी. दोऱ्या, नायलॉनची दोरी असते ना. लक्षात आलं का? नायलॉनचे पॉईंट लक्षात ठेवा. नायलॉन नाव कसं पडलं? एकाच वेळी न्यूयॉर्क आणि लंडन मध्ये शोध लागला होता. NY कशाचं? न्यूयॉर्कचं, आणि LON लंडनचं. असं मिळून नायलॉन नाव तयार झालं. नायलॉन कसं असतंय? शायनी असतंय, म्हणजे चमकदार असतंय. स्ट्रॉंग असतंय, म्हणजे मजबूत असतंय. ट्रान्सपरंट असतंय, म्हणजे पारदर्शक असतंय. आणि वॉटर रेजिस्टन्स, म्हणजे पाणी त्याच्यामध्ये जात नाही किंवा पाण्याला ते रोध करते, विरोध करते, ते ओला होत नाही. म्हणजे वॉटरप्रूफ जसं असते ना, त्या प्रकारे वॉटर रेजिस्टन्स असते. आणि त्यापासून काय काय बनवतात? क्लोथ, कपडे बनवतात. फिशिंग नेट्स बघितलं असेल ना, ते पांढऱ्या पांढऱ्या नेट असतात बघा, जाळ्या माशा पकडायच्या, बघितलं असेल ना. आणि रोप्स, नायलॉनची दोरी सुद्धा असते. त्यानंतर